शिवसेना जय भवानी, जय शिवाजी। शिंदे साहब आप आगे बढ़ो, शिंदे साहब आप आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम। शिवसंकल्प मिशन 48 या आपल्या पक्षाच्या शिवसंकल्प अभियानाला उपस्थित खासदार राजेंद्र गावेजी, आमदार रवींद्र फाटक, उपनेते प्रकाश पाटील, उपनेते राजेश शाह, जिल्हा प्रमुख तेंडुलकर, निलेश तेंडुलकर, कुंदन सनके, वसंत चव्हाण, आपले समन्वयक पांडुरंग पाटील, शरद पाटील, राहुल लोंढे, केदार काळे, ज्योतिताई मेहर, प्रकाश निकम, जगदीश दोडी, ज्योतिताई वाघमारे, भारती गावकर, वैदे वडाण, लक्ष्मी चांदणे, वैष्णवी रहाणे, रामभाऊ वारणा, आपल्या उपनेते आपले त्यांच्या आणि श्रमजीवीचे देखील काही विषय होते, तेही निवेदन द्यायला विवेक भाऊंच्या आपली मुलगी आली आहे, त्यांचे कार्यकर्ते आलेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला सूचना केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शिवसंकल्प अभियानाला कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे हे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। एवढे कार्यकर्ते जर मनापासून रस्त्यावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर समोरच्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण मनापासून कामाला उतरतो तेव्हा तेव्हा अटीतटीच्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत, अटीतटीचा संघर्ष आपण पाहिला आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल खरं म्हणजे शिवसंकल्प हा लोकसभा निवडणुकीची खऱ्या अर्थाने ही आपण एक तयारी म्हणूया। परंतु आज शिवसंकल्प अभियान आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यातून सुरू केलं आणि जिल्ह्यामध्ये आपण आज शिवसंकल्प अभियान या ठिकाणी आपण पुढे नेतोय। खरं म्हणजे आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे, एक वेगळं प्रेम, एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय। सर्व सरकारच्या योजना आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर, माझ्या सहकार्यांवर आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिला, त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार। मगाशी कोणी जय श्रीरामच्या घोषणा इकडे देत होते। अयोध्येतील राम मंदिराचा 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठापना झाली
आणि या सोहळ्यासाठी भक्तांना तांदळाच्या अक्षतांचं वाटप काहीतरी केलं होतं, बरोबर ना? अक्षता तांदळाच्या, त्या पण वाडा कोलम होता, आपल्या इकडचंच आहे, आणि म्हणून त्याच्यात देखील तुमचं योगदान राम मंदिराच्या ह्याच्यात आहे. आज त्याला लाकूड गेलेलं आपल्या चंद्रपूर मधून गेलेलं आहे, हे मोठं योगदान आहे. त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे बाळासाहेबांचं योगदान, बाळासाहेबांचं ज्या राम मंदिराशी असलेला जिव्हाळा. ठाण्यामधून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या काळात आरसीबी चांदीची वीट दिली होती, त्यामुळे ठाणं तेव्हा एकच होतं. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पालघर जिल्ह्यावर देखील, म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्हा म्हणजे पालघरही होता त्यावेळेस, एक वेगळं प्रेम, वेगळं नातं, वेगळा जिव्हाळा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनामध्ये या पालघर वासियांच्या बद्दल होता. आपण सिनेमामध्ये पाहिलं असेल की पालघर जिल्ह्यातल्या गावागावामध्ये दिघे साहेबांनी पायाला भिंगरी लावून संघटना वाढवली, मोठी केली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की ठाणे आणि पालघर जिल्हा दोन नसले तरी सुद्धा त्याची नाळ एकच आहे, शिवसेनेशी जुळलेली आहे, शिवसेनेशी जुळलेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मगाशी म्हणाल वाडा कोलम, अशाच पद्धतीने लोकसभेच्या विजयाच्या अक्षताही महायुतीच्याच मांडवामध्ये पडल्या पाहिजेत, असा शिवसंकल्प करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आज आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा, शिवसेना वाढवण्याचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांची तत्व, त्यांचे विचार पुढे नेण्याचा, जीवापाड जपण्याचा हा शिवसंकल्प आपला आहे. आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि मान वाढवण्याचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा. आपला शिवसंकल्प आहे तो विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि म्हणून आज आपण इकडे जमलेलो आहोत. कोणताही संकल्प करायचा असेल तर त्याला निर्धार लागतो, त्याला जिद्द लागते, त्याला मनापासून तळमळ लागते. आणि म्हणून आपण सर्व शक्ती आणि पूर्ण ताकद पणाला लावून सोकून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे. त्याने आपल्याला मार्ग दाखवला आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि म्हणून त्या मार्गाने आपण जातो आहे. आज आपण जर पाहिलं तर आपलं राज्य देखील आज बाळासाहेबांच्या विचारांचं राज्य आपण स्थापन केलंय. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण हे सरकार स्थापन केलंय. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल मी आपल्याला बोललो की दिघे साहेबांकडे काय होतं, त्यांचं बँकेमध्ये खातं देखील नव्हतं. एक केवळ जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडे होतं, पण त्यांनी आपल्या कामातून एवढा मोठा दरारा निर्माण केला की त्यांचा फोन जरी गेला तरी समोरचा चळा कापायचा हे त्यांचं काम होतं. हा त्यांचा दरारा होता. आणि म्हणून आज दिघे साहेबांच्या दरबारामध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी भावना त्या काळामध्ये आपण पाहिली. आपण अनेक लोक त्यांचे सहकारी म्हणून काम केले. अनेक लोकांनी त्यांच्या सोबत, त्यांच्या सहवासात, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करण्याचं आपल्याला भाग्य मिळालं. दिघे साहेबांच्या जाण्याला 23 वर्ष झाली, जवळपास 2 कपल लोटली, परंतु आजही आनंद दिघे साहेबांच्या
आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही आपला. एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम, एवढं आपुलकी आणि एवढं सगळं त्यांनी करून ठेवलंय. आणि म्हणून त्यांची आठवण जरी काढली तरी अनेकांच्या डोळ्यामध्ये चटकन अश्रू येतात. अशा प्रकारचं त्यांनी या जिल्ह्यासाठी, या महाराष्ट्रासाठी स्वतः मला काय मिळालं यापेक्षा मी माझ्या शिवसेनेला काय दिलं हे मानणारे दिघे साहेब होते. मला काय मिळालं यापेक्षा माझ्याकडे प्रत्येक जण अडला नडला गरजू येतोय त्याला काय मिळालं, त्याला कसं समाधान मिळेल हे बघण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं, पुढं नेण्याचं काम आपण करतोय. खरं म्हणजे आज दिघे साहेबांनी त्या काळात माणसं कमवली. त्यांच्या कर्तृत्वाचा अंश जरी प्रत्येकाच्या आपल्यामध्ये आला तर आपण धन्य झालो असं आपल्याला समजत आहे. एवढं कर्तृत्व गाजवून ते गेले. बाळासाहेबांचा शब्द आला, फरमान आला, आदेश आला, शिवसेनेचा आदेश आला की त्याचं तंतोतंत पालन करायचं एवढंच दिघे साहेबांना माहीत होतं. आणि म्हणून मला दिघे साहेबांबद्दल आणखी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. आणि म्हणून सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण आपण लोकांसाठी जे काम करू ते त्यांच्या कायम स्मरणामध्ये राहील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण सत्तेत असतो त्यावेळेस सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे अशा प्रकारचा सत्तेचा वापर सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. एखाद्या वेळेस कायम सत्ता नसते, परंतु जेव्हा ती व्यक्ती सत्तेत नसते त्यावेळेस जाणारा येणारा सर्वसामान्य माणूस त्याच्याकडे तोंड वाकडं करून पाठ मोडून जाता कामा नये. तिथं उभा राहून त्याला विचारलं पाहिजे काय बाबा कसं काय. आणि जर आपण चुकीचं काम केलं तर तो विचार करतो सत्ता होती तेव्हा खूप डोक्यात हवा होती, मस्ती होती, आणि अशा प्रकारची जी वागणूक आहे या अशा प्रकारची वागणूक समोरच्याकडून आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्याला जे जे काही सत्ताधारी असतील, जी काय आपल्याकडे पद असतील, मग कोणी मुख्यमंत्री म्हणून असो, मंत्री म्हणून असो, खासदार म्हणून असो, आमदार म्हणून असो, महापौर असो, जिल्हाध्यक्ष असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असो, नगराध्यक्ष असो, अगदी साधा आपला कार्यकर्ता शाखा प्रमुख जरी असो. आणि म्हणून आज शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम, धर्मवीर दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपल्याला करायचं आहे. 2 दिवसापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळातला व्हाईट पेपर आला. काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्र सरकारने खरं तर व्हाईट पेपर ऐवजी ब्लॅक पेपर काढायला हवा होता. अशा प्रकारचे काळे कारनामे त्या काळात झाले. भ्रष्टाचार, काळी कृत्य, काळा बाजार, काळा पैसा हे सगळं त्याचा कळस गाठला होता. आणि या भ्रष्टाचारी आणि याच हिंदुत्व विरोधी लोकांच्या मांडीवर बसून काही जणांनी स्वतःच काय करून घेतलं तेही आपल्याला माहिती. स्वतःच तोंडही काळं करून घेतलं. आणि म्हणून शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना काळीमा फासण्याचा ज्यांचा प्रयत्न होता, पण आपण काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचं काम केलं. धनुष्यबाण गहाण टाकलेला सोडवण्याचं काम केलं. आज आपल्याला माहित आहे की अनेक लोक रोज आपल्यावर आरोप करतायत, प्रत्यारोप करतायत. आज 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेतले आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, हजारो शेकडो लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, आज महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आल्या. त्या काय येतात, एक विश्वास दाखवून येतात. गेला
की तो गद्दा गेला की त्यांनी खोके घेतले. अरे खोके घेतले म्हणायला सोपं आहे. मध्ये कोणीतरी म्हणालं यांना खोके नाही कंटेनर लागतात. आता याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज शिवसैनिकाचा पंचप्राण असलेली शिवसेना पण आपल्याकडे आहे आणि धनुष्यबाणही आपल्याकडे आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण आज तुमच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्यांना हजम होत नाही. त्यांना पोटसोड उठलंय. कसं झालं, का झालं? ज्या संघटनेमध्ये माणसं शिल्लक नाहीत त्याच्याकडे पक्ष कसा राहणार, धनुष्यबाण कसा राहणार? आणि तो कायदेशीर मेरिटवर आपल्याला देण्याचा निर्णय झाला. आणि आज मी आपल्याला सांगतो की विजलेल्या मशाली कुठल्याही प्रकाश पडू शकणार नाही. जे काही दिवे लावायचे होते त्याने 2.5 वर्षात दिवे लावले, तेही आपण पाहिले. सगळी कामं बंद, प्रकल्प बंद, विकास बंद, सगळं बंद. आपल्या अहंकारापोटी राज्याला मागे ढकलण्याचं काम त्या काळामध्ये झालं. आणि गट कमिशन आणि करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री होती. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत यांचा देखील गट कमिशन आणि करप्शनचाच अजेंडा होता, हे देखील मला माहित आहे. आणि म्हणून आपण आरोप करताना आपल्या समोरच्याकडे एक बोट असतं पण 3 बोट आपल्याकडे असतात, याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, आपल्याला निवडणुका आता जवळ आल्यात आणि म्हणून या ठिकाणी जे आपल्याला जबाबदारीचं काम करायचं आहे, हे सगळे आरोप प्रत्यारोपांकडे लक्ष देऊ नका. आज आपण पाहतोय की मगाशी मी म्हणालो की जे खोक्याचा आरोप करतात त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. हे सिद्ध कधी झालं की तुमच्या घामाचे पैसे, पक्षाचे पैसे 50 कोटी रुपये शिवसेना आपल्याकडे आल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातून मागण्याचं पाप देखील यांनी केलं. परंतु हा तुमचा एकनाथ शिंदे दिलदार आहे. मी सांगितलं तुमची संपत्ती पैसा आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे. मी एका क्षणाचा विलंब न होता 50 कोटी रुपये देण्याच्या सूचना देऊन टाकल्या. मी म्हणालो यांना बाळासाहेब नको, त्यांचे विचार नको, त्यांचे आचार नको, यांना फक्त पैसा पाहिजे, देऊन टाका. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर पैसा आरोप करण्याचा? आणि म्हणून कोविडच्या मुंबईमधले आपण वाचलं असेल, अरे बॉडी बॅग मध्ये देखील भ्रष्टाचार, खिचडीमध्ये देखील भ्रष्टाचार, कोविड सेंटर मध्ये देखील भ्रष्टाचार. हे सगळं जे आहे हे आपण उघड्या डोळ्याने पाहिलं. आणि म्हणून भ्रष्टाचार करायचा कशामध्ये हे तरी आपण ठरवलं पाहिजे. एकीकडे माणसं मरत होती, दुसरीकडे पैसे जमवत होते, असं कुठं फिरणार हे पाप. आणि शेवटी हे कोविड मध्ये केलेलं पाप जे आहे हे समोर येणार, त्याचं एक एक करून आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस देखील भ्रष्टाचार कसा करावा त्याचे कोचिंग क्लासेस त्यांचे त्यावेळेस होते, ते व्हाईट पेपरने दाखवून दिले आहे. आज सभागृहात दिल्लीच्या त्याच्यावर चर्चाही झाली. आणि म्हणून याच कोचिंग क्लासमध्ये अनेक नवे विद्यार्थी पण गेले, त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं आणि ते 2.5 वर्षात तेच करू लागले. आणि म्हणून आरोप करताना आपण विचार केला पाहिजे, आपण काय आरोप करतोय आणि कोणावर आरोप करतोय. या एकनाथ शिंदेने आतापर्यंत शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात, अंगावर केसेस घेतल्या, जेल भोगले,
देण्याचंच काम केलंय, घेतलं कधीच नाही. तुमच्यावर किती केसेस आहेत, किती जेल भोगले, हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या सोबत तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिवसेना मोठी केली. अनेक नेत्यांनी शिवसेना मोठी केली. त्या नेत्यांचा पान उतारा, पाय उतारा, त्यांचा अपमान करण्याचं पाप देखील आपण केलं. कुठं फिरणार आहे? आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, मी सगळं जवळून पाहिलंय, मला सगळं माहित आहे. सत्तेची आणि पैशाची भूक किती आहे ते मला माहित आहे. आणि म्हणून बोलताना, भ्रष्टाचारचे आरोप करताना आपण विचार करून करा. आणि म्हणून यामध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे आकडे ऐकले की तेव्हा त्या काळात आकडी यायची. आणि म्हणून त्याच काँग्रेसच्या नावावर आकडा लावून काही जण मुख्यमंत्री नाही तर काल परवा कोणीतरी प्रधानमंत्री होण्याचं स्वप्न पाहत होतं. आता काय फेसबुक लाईव्ह प्रधानमंत्री होणार? गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण मागच्या सरकारच्या वेळेत तेच केले. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशामध्ये जे घडलं नाही त्या गेल्या 9-10 वर्षामध्ये या देशात नरेंद्र मोदी यांनी घडवून दाखवलं. आपला देश पुढे नेलाय. आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये मोठं होतंय. या भारताला एक अर्थव्यवस्था, मजबूत अर्थव्यवस्था प्राप्त करून देण्याचं काम केलंय. आज 10व्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम केलंय. आपल्या देशाचं नाव जगभरात सन्मानाने, आदराने घेतलं जातंय. त्यांच्यावर देखील रोज आपण टीका करता, रोज आपण आरोप करता. परंतु देशामध्ये नाही, जगामध्ये लोकप्रियतेमध्ये नंबर 1 असलेला व्यक्ती कोण असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून त्यांच्यावर एकही, आज आपण पाहिलं की त्या काळामध्ये एवढे घोटाळे काँग्रेसच्या काळात झाले, परंतु 10 वर्षामध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांवर एकही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, डाग लावू शकले नाहीत. ही देखील एक मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार आज मिळून काम करतंय. सर्वसामान्यांचा विकास आपण हा अजेंडा घेतलाय. आज मुंबईमध्ये, महामुंबईमध्ये, MMR मध्ये विकासाची कामं सुरू आहे. मीरा भाईंदर पर्यंत विकास होतोय. तो आपल्याला पुढं पालघर पर्यंत आणायचं. आज वसई विरार या महापालिकेपर्यंत MMRDA होती. आता आपण MMRDA पुढे आणली ना. आणि म्हणून आज MMRDAच्या माध्यमातून वर्सोवा ते विरार हा सागरी पूल बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि पुढं विरार ते पालघर हा देखील सागरी पूल आपण बांधण्याचा पुढचा टप्पा घेतला. आणि म्हणून MMRDAच्या माध्यमातून देखील या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे, यासाठी आपलं सरकार काम करतंय. आणि म्हणून या विकासाच्या मुद्द्यावर आज लोकांचे सरकारने निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, या महिला भगिनींसाठी SD मध्ये आपण 50% सवलत दिली. आता माझ्या भगिनी आपल्या नवऱ्याला सांगतात, बाबा तुम्ही थांबा, 50 अर्ध्या तिकिटामध्ये जाते, बाजारहाट करून येते. बरोबर आहे ना. आणि SD तोट्यात होती, पण तुमच्यासाठी निर्णय टाकले. आता 12,000 शेतकऱ्याला मिळणार वर्षाला. हे पहिलं राज्य आहे आपलं. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये सरकार देणार. शेतकरी 1 रुपया भरणार, त्याचे सर्व पैसे सरकार भरणार. महिला सक्षम करण्यासाठी, महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला. लेक लाडकी लखपती, मुलगी जन्माला आली 5,000, शाळेत गेली 6,000,
5वीत गेली 7,000 असं करून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होणार, ही देखील योजना आपण केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं, त्यांच्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग करणं, बाजारामध्ये विक्रीला त्यांना मदत करणं आणि रिव्हॉल्विंग फंड जो आहे तो वाढवणं, याचा देखील आपण निर्णय घेतला. पहिले 15,000 होते, त्याचं 30,000 केले आणि आपण त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला बचत गटांना सक्षम करतोय. परवा जेव्हा शिवडी नावा शिवाचं उद्घाटन होतं त्यावेळेस प्रधानमंत्री महोदयांच्या सभेत 92,000 महिला बचत गटाच्या महिला होत्या. 92,000. आणि म्हणून हे निर्णय जे आहेत हे निर्णय आपण लोकांसाठी घेतोय, लोकांना मदत होईल, लोकांचे दिवस चांगले येतील अशासाठी घेतोय. आणि म्हणून मी एवढं सांगेन की जे राज्य सरकारचं जे काम आहे, आज विकासाचं जे काम आहे, मी आपल्याला अभिमानाने सांगेन, मी गेल्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी दावोसला गेलो होतो, स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. आपल्याला अभिमानाने सांगेन, तुमच्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने 3,73,000 कोटीचे करारनामे केले. 3,73,000. आज लाखो लोकांना रोजगार मिळेल. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर येत आहेत, उद्योजक येत आहेत, कारण आपण पॉलिसी बदलली आहे. सर्वसामान्य माणसाला किंवा उद्योगाला परवडेल अशी पॉलिसी केली. सिंगल विंडो क्लिअरन्स केला, त्यांना सवलती दिल्या. याचं कारण एवढंच की उद्योग वाढले पाहिजेत. उद्योगधंदे वाढले तर रोजगार मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल, महिला भगिनींना काम मिळेल, माझ्या बांधवांना काम मिळेल. आणि म्हणून आज सरकार मोठ्या गतिमानतेने काम करतंय. आणि म्हणून हे पोटदुखी आहे. आणि पोटदुखी दूर करण्यासाठी देखील आपल्या सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण केला आहे. आपल्याकडे आले की नाही खासदार? आपला दवाखाना कमी असतील तर घ्या, कोणाकडे नसतील त्यांनी सांगा. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण या महाराष्ट्रामध्ये 700 ठिकाणी सुरू केले. आणि आपण सर्व समाजाला घेऊन पुढे जातोय. इथे मुस्लिम बांधव पण आहेत, सगळे समाज सोबत आहे. विकासामध्ये सर्वांना घेऊन आपण पुढे जाण्याचं काम करतो. प्रत्येकाला या ठिकाणी या आपल्या मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं की या कामाच्या जोरावर अबकी बार 400 पार म्हटलंय. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पण जबाबदारी काय? अबकी बार 45 पार ही भूमिका आपली आहे. आणि म्हणून आपण केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहिलो या निवडणुकीमध्ये, तर नक्की या राज्याची भरभराट होण्यासाठी, या राज्याची प्रगती होण्यासाठी आपल्याला नक्की केंद्राकडून देखील पाठबळ मिळतंय. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. आज डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत सुरू झालंय, ठाण्यात सुरू झालंय, MMR मध्ये सुरू झालंय, मीरा भाईंदर मध्ये सुरू झालंय. हे पालघर मध्ये देखील संपूर्ण राज्यात आपण सुरू करू. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे. पहिल्या नंबरला आहे. आपलं सरकार यायच्या पूर्वी 3ऱ्या नंबरला होतं. आपण पुन्हा पहिल्या नंबरला आलो. आज गेल्या आठवड्यामध्ये देशामध्ये स्वच्छ राज्याचा पुरस्कार आला. स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिला नंबर आला. हे देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की किती काही आव्हानं आली तरी सुद्धा, कुणी किती आव्हानं दिली तरी सुद्धा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला निवडणुकीत काम करायचं आहे. कोणी किती आव्हानं दिली तरी सुद्धा माझ्या समोर हा बसलेला बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा हा कट्टर शिवसैनिक
जेव्हा पेटून उठतो तेव्हा वाघाचं कातड पांघरून आलेला लांडग्याला लोळवल्याशिवाय राहत नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून काही लोक म्हणतात, काल कोणीतरी म्हणाले की महाराष्ट्राचा बिहार झालाय. अरे बिहार जेव्हा नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये होते तेव्हा तुम्ही बिहारचं नाव काढलं नाही. कोणीतरी म्हणाल पोलिसांचे हात मोकळे ठेवा, पोलीस बंदोबस्त करतील गुंडाचा. पोलिसांचे हात मोकळे आहेत. आज गृहमंत्री समर्थ आहे, सक्षम आहे. आज तुम्हाला मी एवढं सांगेन, ज्यांच्या काळामध्ये पोलिसांचे हात त्यांनी मोकळे सोडले त्यांनी 100 कोटी गोळा केले आणि गृहमंत्री पण जेलमध्ये गेले, हे माहित आहे ना आपल्याला. आणि म्हणून त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे गुन्हे केलेले आहे त्याचा पाठपुरावा केला तर मला वाटतं उभाटा सेनेचा तिहार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम तुम्ही केलं. खरं म्हणजे उल्हासनगर आणि कल्याण येथे झालेल्या घटना या दुर्दैवीच आहे. या दुर्दैवी घटना आहेत. अशा घटना होताच कामा नये, परंतु या घटनांचं राजकारण होतंय हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. काल अभिषेक घोसाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक तरुण मुलगा एक जीवानीशी जातो, एक जेव्हा नवीन उमेद असते तेव्हा त्याचा जीव जातो. हे देखील आमच्यासाठी वेदनादायी आहे, दुःखदायी आहे. परंतु त्याचं देखील आपण राजकारण करता, त्याचंही आपण राजकारण करता. त्याच्यामध्ये म्हणता की गोळ्या मारणारा कोण होता. आता फेसबुक लाईव्ह सगळं बघितलं, पोलीस तपास करताय. पोलीस त्याचा योग्य तो समाचार घेतील, जे आरोपी आहेत जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना अटक करतील. परंतु त्याच्या हत्येमागचं कारण सोयीस्करपणे दुर्लक्ष करून सरकारवर टीका करण्याचा हा कुठला प्रकार आहे. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन, जे काय आहे ते कधी सत्य दाबलं जाणार नाही, सत्य लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, कुणाला पाठीशी घालणारं सरकार बिलकुल नाही. आणि म्हणून या आपल्या पालघरमध्ये जेव्हा 2 निष्पाप साधूंची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्राचा बिहार झाला हे म्हणाले नाहीत ते. मी तर म्हणेन हे एवढे गुन्हे झाले, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन यांच्या हत्या आत्महत्येचे जे प्रकरण झाले त्यातले देखील पुरावे मिटवण्याचं काम केलं तेव्हा त्यांना आठवलं नाही. त्याचबरोबर अंबानी उद्योजक यांच्या घराखाली जेव्हा बॉम्ब ठेवले गेले त्यावेळेस त्यांनी विचार केला नाही की आपलं महाराष्ट्र आहे की आणखी काय. आणि म्हणून याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हनुमान चालीसा म्हटल्या म्हणून ते खासदार आणि आमदार यांना जेलमध्ये टाकून दिलं, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून नारायण राणे यांचे गृह केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचं काम तुम्ही केलं. हे विसरलं, हे विसरत आम्ही विसरणार नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना विचार करा, आमच्या देखील सहनशीलतेचा अंत पाहू नका. मी एवढंच सांगतो, आमच्या सरकारमध्ये सूड भावनेने कुठलाही निर्णय आम्ही घेणार नाही, सूड भावनेने कुणावरही कारवाई आम्ही करणार नाही. पण जो आरोपी असेल त्या आरोपीला, गुन्हेगारालाही सोडलं जाणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी गृह विभाग आणि गृहमंत्री सक्षम आहेत, मगाशी मी म्हटलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काय आता निवडणुकीचा काळ पुढे सुरू होतोय, शिवसंकल्प अभियान आपण सुरू केला. शिवसंकल्प काय आहे हे मी आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुती म्हणून
आपल्याला निवडणुका लढवायच्या आहे. मोदीजींचे हात बळकट करायचे आहे, कारण लोकसभेची पहिली निवडणूक येते आहे. आणि म्हणून आपण सगळे सज्ज होऊया आणि या महाराष्ट्रामधून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 45 जागांपेक्षा जास्त जागा आपण जिंकल्या पाहिजे हा संकल्प करूया. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देत असताना मला या ठिकाणी काही निवेदनं आलेली आहेत. वन जमिनी हक्क त्यासाठी देखील आपण निर्णय घेऊ. गावठाणाच्या जमिनीचा एक विषय आहे, त्यासाठी देखील आपण निर्णय घेऊ. पेसा भरतीमध्ये ओबीसी आणि आदिवासी जो विषय आहे त्याचीही बैठक आपण घेऊ. आणि त्याचबरोबर जगदीशने मला आठवण केली, कन्यादान योजनेमध्ये 10,000 रुपये होते ते आपण 25,000 केले, त्याचा देखील आपण GR तात्काळ काढू. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की हा पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज शिवसेना, भाजपा आणि अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर जे आपले मित्र पक्ष अशी महायुती आपली आहे. आणि या महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीला जबरदस्त असं यश आपल्याला मिळवून द्यायचं, एवढंच आपल्याला सांगतो. आणि या शिवसंकल्प अभियानामध्ये आपल्याला मी एवढं सांगेन की शासनाचे जे निर्णय आहेत हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवदूत म्हणून आपण करा. घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे, जनतेला मिळाला पाहिजे. एवढं काम आपण जर केलं, मला वाटतं एवढे निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी आपण घेतले, हे सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द आणि विश्वास आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.